काय झालंय बनी? बाबा बाबाचं काय? तुझ्या आणि बाबाचं खूप मोठं भांडण झालं ना, मला माहितीये. बनी, तू ह्या सगळ्यात पडायचं नाही. लहान आहेस की नाही तू? पण का झालं भांडण? त्याला माझी पण आठवण येत नाही का? त्याने मला एक फोन पण नाही केला. आणि बाबा आत्ताच हॉस्पिटलमधून आलाय की नाही, आराम करत असतील ते. म्हणजे तो पॅरेंट्स टीचर मीटिंगला पण नाही येणार? मग चिन्मय सोबत कोण येणार आहे? मला मला नाही माहिती सर. तुला माहितीये पण तू सांगत नाहीयेस. सांग नाही. तुमचं भांडण कधी संपणार? आपण घरी कधी जायचं? बनी, गप्प बस. सारखं सारखं तेच तेच काय विचारतोस? कसे आहात तुम्ही? बाबा, तुला बरं वाटतंय का? बाबा तू घरी आलाच असते मग मी तुला किती हाका मारल्या. तू का नाही थांबलास? तू ऐक ना, आता आपण भेटलोय ना, आईला सांग ना. आई मला घरी येऊ देत नाही. तू बोल ना तिच्याशी. सांग ना आईला. तेच ना, मला तुझी आणि बरीताची किती आठवण येते. आणि तुझा खाऊ पण आम्ही खूप मिस करत होतो. मी पण तुम्हाला खूप मिस करते. बरं, चला टीचरने बोलवलं ना, गप्पा निवांत मारूयात. चल आकाश, चांगलंय. खूप कौतुक होतंय तुमचं. पण प्रिन्सिपल सरांना तुमचं खरं रूप कुठे माहितीये? आकाशराव, मी पण एक आहे वसुंधरा, तुमच्यामुळे एक गोष्ट मला पक्की कळली की माणसं किती तुतोंडी असू शकतात ते. आकाशराव प्लीज असं नका बोल. मला माहिती मला खूप राग आलाय माझा. नाही म्हणजे तुम्ही रागवा माझ्या. मला पाहिजे ते बोल. तुमचं सगळं राग काढ. पण एकदा मला काय बोलायचंय ते शांतपणे ऐकून घ्या प्लीज. मला बोलायचंय हो तुमच्याशी. माझी बाजू मांडायची. एक संधी द्या प्लीज. नाही, चान्स होता तेव्हा तुम्ही फक्त खोटेपणा केला, पण आता नाही. आता माझ्यात काही बोलण्याची किंवा ऐकण्याची ताकदच उरलेली नाही. मला आता तुम्हाला फक्त एकच सांगायचं, शेवटचं. आपल्या भांडणात वनीला त्रास होऊ नये पण त्याचा खरा बाबा कोण आहे हे सांगून टाक, नाहीतर मला सांगावं लागेल. काय हो, आहे कुठे तुमची मुलगी? काय नवऱ्याने टाकून दिल्यावर लगेच भटकायला लागली काय? ए गप्प बस. ती बनीला शाळेत सोडायला गेली आहे. तिच्याबद्दल नीट बोलायचं शार्दूल. लगेच घेतली तिची बाजू. या आली आपली भटक भवानी. वेलकम वेलकम वसुंधरा ठाकूर. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमच्याबद्दलच बोलत होतो आता, वसुंधरा ठाकूर. अरे एक मिनिट. नाही सॉरी, माय बॅड. वसुंधरा ठाकूर नाही, आता नवऱ्याने टाकून दिली ना तुला. मग आता बॅक टू वसुंधरा
रानडे. का आलायस तू इथे? गोट्या खेळायला. माझ्याच घरात मलाच विचारतेस तू मी का आलोय ते? कमॉन यार, माझ्या मुलाला भेटायला आलोय मी, बनीला. आपण इथे आल्यानंतर यांच्याकडून मला कळलं की तो शाळेत गेलाय. व्हेरी गुड. विचार पण करू नकोस आणि बनीच्या आसपास पण फिरकायचं नाही, तू कळलं? लायकीत राहायचं तू. तू कोण ग मला सांगणारी? हा? माझ्या घरात राहून माझ्यावरच आवाज चढवायचा नाही, हे तुम्ही तिघांनीही लक्षात ठेवा. विसरू नका. मी या घरात राहायला देतोय तेच उपकार करतोय असं समजा. म्हणून हे असं छान छान चांगले कपडे घालून नटता येतंय, वावरता येतंय. घरातून हाकलून दिलं ना मी तुम्हाला आत्ता, तर तिघांवर ही भीक मागायची वेळ येईल. भीक मागायची. भीक कोणी देणार पण नाही. चांगले दिसता ना तुम्ही, म्हणून म्हणतो माझ्याशी पंग घ्यायचं नाही. एनिवे, कुठे हो तुम्ही? काय बोल? बनी बनी माझा मुलगा बनी. ए, तू त्याला सांगितलंस का की तो आकाश ठाकूर नाही, मी त्याचा खरा बाप आहे? सांगितलं नाहीये आणि कधी सांगणार पण नाही.